राम कदमजी नमस्कार। एक अत्यंत दुर्दैवी घटना मुंबईच्या घाटकोपरमध्ये घडली आहे। दोघांचा मृत्यू झालाय। आमदार दिलीप लांडेंनी या संदर्भातली माहिती दिली आहे आणि असं सांगितलं जात आहे की स्थलांतराच्या सूचना देऊनही त्या नागरिकांचं तिथून सुरक्षित स्थलांतर झालं नाही आणि आज दोघांना जीवानिशी जावं लागलंय। नाही, मला ही नुकतीच ही घटना कळाली आणि मी रस्त्यातच आहे, मी त्या ठिकाणी लवकरच पोहोचतोय। अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे। पण आपण जर पाहिलं मुंबईमध्ये तर मुलुंड पासून अगदी चांदिवली पर्यंत आम्ही 5-6 आमदार असे आहोत की आपण विमानाने उतरत असताना जो डोंगर लागतो तो डोंगर आम्हा 5-6 आमदारांच्या मतदारसंघात येतो आणि त्यातला सर्वाधिक डोंगर हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे। काही डोंगर दिलीप मामा लांडेंच्या मतदारसंघात आहेत, सुनील राऊत आहेत, मिहिर कोटेचे आहेत, आमचे भांडूचे मित्र अशोकजी आहेत। तर त्याच्यामुळे या डोंगराळ भागाची संरक्षण भिंतीची प्रचंड मोठी गरज आहे आणि आमदाराला किंवा खासदारालाही संरक्षण भिंतीसाठी जो निधी मिळतो त्याची मर्यादा आहे। आता होतं काय की जे धोकादायक घरं आहेत, संरक्षण भिंती बांधून झाल्या तरी पण धोकादायक आहेत, त्यांना शासन स्तरावर त्यांचं स्थलांतर करण्याचं धोरण हा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल। एक दुसरा, संरक्षण निधीची आमदारांना खासदारांना भिंतीसाठी संरक्षण भिंतीच्या निधीची ही वाढ करण्याची आवश्यकता आहे, हा भाग 2। आणि सगळ्यात महत्वाचं याचं कारण असं आहे की आपण भिंती बांधतो पण भिंती बांधल्याच्या नंतर त्या भिंतीच्या वर काही झोपडीदार तिथे अनधिकृत झोपड्या बांधतात, गोरगरिबांना त्या विकून त्यांची फसवणूक करतात। मग कालांतरानंतर त्याही झोपड्या अधिकृत होतात, मग त्याच्या वर पुन्हा भिंत बांधायची, म्हणजे संरक्षण भिंती बांधण्याचा क्रम कधीच थांबत नाही। कारण याला असं आहे, त्या अनधिकृत झोपड्या तोडत असताना महानगरपालिका, कलेक्टर आणि म्हाडा यांचा समन्वय नाही, तर त्याच्यामुळे त्यांचा समन्वय नसल्यामुळे त्या अनधिकृत झोपड्या थांबत नाहीत आणि त्या न थांबल्यामुळे संरक्षण भिंती बांधाव्या लागतात, तेवढा निधी असत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात। तर 3 जर आपण धोरणात्मक निर्णय घेतले की जिथे जिथे डोंगर आहे, जिथे जिथे अशी धोकादायक घर आहेत त्यांना आपण ताबडतोब स्थलांतरित करण्याचा निर्णय। दुसरा, आमदार खासदारांच्या संरक्षण भिंतीच्या निधीच्या संदर्भात जिथे डोंगर आहे त्या भागामध्ये संरक्षण निधीची वाढ करणं आणि सगळ्यात महत्वाचं या दोन्हीपेक्षा डोंगरावर जी धोकादायक घरं बांधली जातात ती आपल्याला महानगरपालिका आणि कलेक्टर स्तरावर आपल्याला ती दुर्दैवानं थांबवावीच लागतील, कारण ती जर थांबवली नाहीत तर अशा प्रकारे भविष्यात घडणाऱ्या घटना आपल्याला थांबवणं अशक्य होईल। राम कदमजी आभार आपले। आपण सविस्तर बातचीत केली एबीपी माझाशी त्यासाठी।